विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये अलंकारिक शब्दांवर तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न तरी 100% बघायला मिळतो. तर आपण याच प्रश्नांचा सराव करणार आहोत. पहिला आहे, उखळ पांढरे होणे म्हणजे काय? भांडण होणे, कष्ट वाढणे, खूप धन मिळणे, नुकसान होणे. तुम्हाला 5 सेकंदामध्ये उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे धन, खूप धन मिळणे. उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होतो? खूप धन मिळणे. बघूया पुढील प्रश्न. खसखस पिकणे म्हणजे काय? पीक चांगले येणे, लहान गोष्ट मोठी होणे, शांतता निर्माण होणे, मोठ्याने हसणे, खळखळून हसणे. बरोबर उत्तर आहे खसखस पिकणे म्हणजेच मोठ्याने हसणे किंवा खळखळून हसणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे पूजा करणे, आनंद साजरा करणे, उधळपट्टी किंवा दिखावा करणे, प्रार्थना करणे. पर्याय क्रमांक सी, अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच उधळपट्टी करणे किंवा दिखावा करणे होय. अन्नास मोताद होणे म्हणजे उपाशी राहणे, अन्नाचा अपमान करणे, उपासमार होणे, अन्न मिळवणे कठीण होणे की भूक लागणे. पर्याय क्रमांक सी, अन्नास मोताद होणे म्हणजेच उपासमार होणे किंवा अन्न मिळवणे कठीण होणे होय. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे दुर्लक्ष करणे, झोप येणे, फार लक्ष देणे, रागावणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फार लक्ष देणे. डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजेच फार लक्षपूर्वक, काळजीपूर्वक पाहणे होय. नाक कापणे म्हणजे काय? दुखापत होणे, मानहानी होणे, विजय मिळवणे, राग येणे. नाक कापणे म्हणजेच मानहानी होणे. हात आखडता घेणे म्हणजे काय? मदत करणे, उधळपट्टी करणे, खर्च टाळणे, काम सोडणे. हात आखडता घेणे म्हणजेच कंजूसपणा करणे किंवा खर्च टाळणे. कानाडोळा करणे म्हणजे ऐकून घेणे, दुर्लक्ष करणे, लक्ष देणे, चौकशी करणे. कानाडोळा करणे याचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे. पायाखालची वाळू सरकणे म्हणजे आधार मिळणे, घाबरून जाणे, आनंद होणे, धावणे. पर्याय क्रमांक बी, पायाखालची वाळू सरकणे याचा अर्थ होतो घाबरून जाणे, भीतीने घाबरणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे तहान लागणे, भीती वाटणे, खूप आवड वाटणे, आजार होणे. पर्याय क्रमांक सी, खूप आवड वाटणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजेच खूप आवड वाटणे होय. डोळे दिपणे म्हणजे झोप येणे, चकित होणे, दुखणे, दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक बी, डोळे दिपणे याचा अर्थ होतो चकित होणे. हात टेकणे म्हणजे मदत करणे, पराभव मान्य करणे, विजय मिळवणे, हट्ट करणे. पर्याय क्रमांक बी, पराभव मान्य करणे म्हणजेच हात टेकणे होय. छाती ठोकपणे सांगणे म्हणजे काय? घाबरून बोलणे, ठामपणे सांगणे, कुजबुजणे, खोटे बोलणे. पर्याय क्रमांक बी, छाती ठोकपणे सांगणे याचा अर्थ होतो ठामपणे सांगणे. डोळ्यात भरणे म्हणजे त्रास देणे, आवड वाटणे, फसवणे, घाबरवणे. पर्याय क्रमांक बी, डोळ्यात भरणे याचा अर्थ होतो आवड वाटणे. पोटात गोळा येणे म्हणजे भूक लागणे, भीती वाटणे, आनंद होणे, थंडी वाजणे. पर्याय क्रमांक बी, पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. डोके खाणे म्हणजे मारणे, त्रास देणे, शिकवणे, मदत करणे. डोके खाणे याचा अर्थ होतो त्रास देणे. हातात हात घालणे म्हणजे भांडण करणे, सहकार्य करणे, चोरी करणे, पळून जाणे. पर्याय क्रमांक बी, सहकार्य करणे. तोंड बंद करणे म्हणजे शांत राहणे, रागावणे, खाणे, बोलणे. पर्याय क्रमांक ए, शांत राहणे.
तोंड बोलणे याचा अर्थ होतो शांत राहणे. डोळे मिटणे म्हणजे झोपणे, मृत्यू होणे, विचार करणे, दुर्लक्ष करणे. डोळे मिटणे याचा अर्थ होतो मृत्यू होणे किंवा मृत्यू येणे. पाय ओढणे म्हणजे मदत करणे, अडथळा आणणे, चालणे, पळणे. पर्याय क्रमांक बी, मदत करणे म्हणजेच अडथळा आणणे होय. हात धुवून मागे लागणे म्हणजे मदत करणे, चिकाटीने मागे लागणे, दुर्लक्ष करणे, पळून जाणे. पर्याय क्रमांक बी, चिकाटीने मागे लागणे. नाक मुरडणे म्हणजे आवड दर्शवणे, नापसंती दर्शवणे, आनंद होणे, रडणे. तर नाक मुरडणे याचा अर्थ होतो नापसंती दर्शवणे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे किंवा डोळ्यात काजळ घालणे याचा अर्थ काय होतो? फसवणे, सत्य दाखवणे, त्रास देणे, दुर्लक्ष करणे. तर डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ होतो चूक लक्षात आणून देणे किंवा सत्य परिस्थितीची एखाद्याला जाणीव करून देणे म्हणजे सत्य परिस्थिती दाखवणे. पाय रोवून उभे राहणे म्हणजे पळून जाणे, ठाम भूमिका घेणे, घाबरणे, दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक बी, ठाम उभे राहणे. तोंड काळे करणे म्हणजे सजावट करणे, मानहानी करणे, मदत करणे, आनंद देणे. पर्याय क्रमांक बी, तोंड काळे करणे याचा अर्थ होतो मानहानी करणे. धन्यवाद.